अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान करणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. राज्यभरातून गर्भलिंग निदान करण्यासाठी महिलांना राहाता परिसरात बोलावलं जायचं आणि निर्जनस्थळी एखाद्या ठिकाणी नेऊन अवैध गर्भलिंग निदान केलं जात होतं. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर एका महिलेला पोलिसांनी गर्भलिंग निदान करण्यासाठी पाठवत ट्रॅप लावला आणि हा गोरखधंदा उघड केलाय. यात 10 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 9 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात एका निर्जनस्थळी असलेल्या बंद खोल्यांमध्ये गर्भलिंग निदानाचा हा सगळा प्रकार सुरू होता. काल रात्री पोलिसांनी धाड टाकत या ठिकाणाहून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह आरोपी डॉक्टर राहुल भनगे, त्याचा एजंट अभिजित भुसाळ आणि गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी महिलांना घेऊन आलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचोरे यांनी दिली आहे. निर्मळ पिंपरी शिवारातील एका बंद घरामध्ये एक डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने लिंग निदान चाचण्या करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती. त्यानुसार आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी एक बनावट गरोदर महिला पाठवून रेड कारवाई केली आहे. त्यामध्ये हा जो डॉक्टर आहे नेवासा येथील डॉक्टर राहुल भनगे व त्याच्याकडे असणारा एजंट अभिजित भुसाळ हे दोघेही पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह काही गरोदर महिलांचे लिंगनिदान चाचणी करताना मिळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण संपूर्ण घटनेचा सविस्तर पंचनामा केलेला आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा, त्याचप्रमाणे PCPNDT ॲक्ट तसेच BNSच्या अनुषंगिक कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये जे काही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आहेत, डॉक्टरांनी वापरलेल्या 4 व्हीलर्स आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत. यातील डॉक्टर, त्याचा एजंट, त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 8 गरोदर महिला तपासणीसाठी आल्याचे दिसून आले होते. त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण अटक केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये या सर्व महिलांची मेडिकल तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सुरू आहे. दरम्यान ज्या शेतातील बंद खोल्यांमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता त्या जागा मालकाने प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शेतीपासून 3 किलोमीटर लांब राहतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी इकडे कोणीच येत नाही. डॉक्टरचा एजंट भुसाळ हा परिसरात राहतो, त्यामुळे त्याने ही जागा हेरून हा सगळा प्रकार इथे केला असावा. पोलिसांनी आमची हवी ती चौकशी करावी आणि आरोपींशी काही संबंध आढळल्यास कारवाई करावी, असं जगामालक विशाल आहेर यांनी म्हटलंय. साहेब, त्या लोकांना मी ओळखत पण नव्हतो. आमचा काही परिचय पण नाही आणि मी स्वतः पोलिसांना काल बोललो की आमचे मोबाईल काय असं त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट काय असं तुम्ही शोधू शकता बा. मोबाईल घेऊन आमचे नाही, त्यांचं काय आमचं कॉन्टॅक्ट की आम्हाला काल 4 वाजता मी तर पाणी बदलून गेलो. त्या जेव्हा 7-7:30ला आम्हाला फोन आला, आम्ही बघायला आलो तेव्हा सुद्धा आम्हाला माहीत नाही. आम्हाला 8-8:30-9ला कळलं की असाच विषय झाला इथं. आणि इथं आम्ही रोज येतो, तिथं काही असं काही प्रकार दिसतच नव्हता. आम्ही ह्या जागेपासून कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर राहतो आणि काल आम्ही 4 वाजता इथं येऊन गेलो. तुम्ही तर 4 वाजता येऊन गेल्यानंतर आम्हाला असं पाणी बदलून गेलो तवर इथे कुणी नव्हतं. पण 7-7:30 आम्हाला फोन आला की तिथं भरपूर गाड्या आल्या म्हणे. म्हणून माझे वडील आम्ही बघण्यासाठी आलो बा की आपल्या शेतात काय चालू आहे बा. तर इथं बघण्यासाठी आल्यानंतर आम्हाला सर्व असं ह्यो प्रकार सर आमच्या उघडशी झाला बा. पण आम्हाला आल्या लगेच पोलिसांनी काही सांगितलं नाही. आम्हाला 9-9:30ला तिथं बसून ठेवलं. आम्हाला 9-9:30 वाजता आम्हाला सांगितलं की असा प्रकार घडला असं ठरलं आणि आम्हाला त्यांच्या समोर घेतलं की यांना ओळखतात का म्हणून नाही का. तर ते म्हणे आम्ही यांना काय ओळखत नाही. मग त्यांना आम्ही सांगितलं की ह्या जागेचे मालक आहे. मग त्यांना आज झालं. मग साहेब लोकांना वाटत होतं की आम्ही ते ह्या प्रकारामध्ये आहे का. तर साहेब लोकांना आम्ही होऊन म्हणलो की आमचे मोबाईल तुम्हाला काय चेक करत ती चेक करा. आम्ही या प्रकरणात असलो त्याची जी कठोर शिक्षा करा. आपला ते ह्या प्रकारशी 1% संबंध नाही. आम्हाला ह्यो प्रकारच माहीत नव्हता नेमकी काय घडत होता. ह्यो प्रकार म्हणजे संध्याकाळी कधी येतात काही संध्याकाळी आमचं कधी येणंच नव्हतं इथे. त्याच्यामुळे आम्हाला ह्यो प्रकार आम्ही डायरेक्ट सकाळी डायरेक्ट दुपारी असं सकाळी एकदा पाणी लावून गेलो आणि सध्या ऑरली पिकं निघेली, त्याच्यामुळे येण्याचं शॉर्टच नाही. आणि हे बघ 2-3 दिवसापूर्वी इथं गडी राहत होता. 2 दिवस झाले गडी आम्ही फक्त तिकडे वस्ती न्यायला राहण्यासाठी. त्याला येणं जाण्याला आम्ही शक्य होत नव्हतं पै म्हणून राहण्यासाठी न्यायला. आणि ह्यो प्रकार जो घडला असं आमचा अंदाजे संध्याकाळच्या वेळेस ते 2 दिवसातच घडला असं असा आमचा अंदाज. गर्भलिंग निदानासाठी महिलांच्या 50,000 ते 1 लाख रुपयांची रक्कम कुटुंबियांकडून घेतली जात होती. त्यांना राहाता परिसरात बोलावून महिलांना 4चाकी वाहनातून निर्जनस्थळी नेत गर्भलिंग निदान केले जायचे. पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले असून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.